हरे कृष्णा। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजन गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रजजन रंजन, 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 जन ब्रजजन रंजन, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, यमुना तीरावन चारि, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं आजच्या आपल्या भगवद्गीता अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर आज शनिवार आहे, त्यामुळे आपण नेहमीप्रमाणे आपली जी भगवद्गीतेवर चर्चा सुरू आहे ती आपण चर्चा घेऊ. आणि भगवद्गीतेमध्ये आपण 12व्या अध्यायावर चर्चा करत आहोत. 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकांपर्यंत चर्चा केली होती. 12व्या श्लोकाचं पूर्ण तात्पर्य आपण वाचलं नव्हतं, थोडं तात्पर्य वाचलं होतं. अजून एक पॅरेग्राफ राहिलेला आहे. तर आज आपण पुन्हा तो 12वा श्लोक वाचून 12व्या श्लोकाचं जे तात्पर्य थोडं ते वाचू आणि पुढे चर्चा आपण करू. तर आपण गेल्या 1-2 आठवड्यामध्ये पाहत आहोत की कृष्ण या 12व्या अध्यायामध्ये 8व्या नंबरच्या श्लोकांपासून 12 नंबरच्या श्लोकांपर्यंत भक्तीतल्या वेगवेगळ्या स्तराची माहिती देत आहेत. मग त्याच्यामध्ये आपण 8व्या श्लोकामध्ये पाहिलं तर आपण सर्वांकडे भगवद्गीता असेल तर आपण श्लोकामध्ये पाहू शकता की 8व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की भक्तीचा सर्वोच्च स्तर म्हणजे काय, की नित्य 24 तास भगवंताचं स्मरण करणं, कोणतेही आपलं जे कार्य आहे ते करत असताना. तर हा भक्तीचा सर्वोच्च स्तर आहे. आणि ते जर शक्य नसेल तर भगवंत मग त्याच्या खालचा स्तर सांगतायत, तो म्हणजे साधना भक्तीचा स्तर. आणि त्याचं ज्ञान भगवंत 9व्या श्लोकामध्ये देतात. आणि मग साधना भक्ती पण ज्याला करायला शक्य नाही तर तो कोणत्या स्तराचा भक्त असतो किंवा तो काय करतो त्याचं ज्ञान 10व्या श्लोकामध्ये देत आहेत. आणि त्याच्यामध्ये सांगतायत की ठीक आहे, साधना भक्ती करायला शक्य नसेल, साधना भक्ती म्हणजे आपण जे नियमित माळा करत आहोत, वाचन करत आहोत, आणखीन काही भक्तीची कार्य करत आहोत, तर याच्यावर आपण विस्तारित चर्चा 2 आठवड्यामध्ये केलेली आहे. मग त्याच्या खालचा स्तर म्हणजे मग ठीक आहे, मग एखादा व्यक्ती काय करू शकतो, भगवंतांच्या सेवेमध्ये काही आपलं कर्माचं फल अर्पण करू शकतो. मग धनसंपत्ती किंवा काही वस्तू किंवा स्वतः शारीरिक काही कष्ट करून तो भगवंताच्या सेवेला मदत करू शकतो. प्रचार कार्याला, मंदिरामध्ये भरपूर काही त्याच्यावर चर्चा आपण केली. आणि मग असेही काही लोक असतात की ते भगवान श्रीकृष्णांच्या कार्याला डायरेक्ट प्रत्यक्षपणे मदत करू इच्छित नाहीत किंवा करण्यासाठी काही त्यांना अडचणी असतात. मग असे लोक काय करतात, काही सामाजिक कार्यांना मदत करत असतात. मग आपल्या समाजातील लोकांना, जातीतल्या लोकांना, देशाच्या लोकांना. मग सामाजिक मदत म्हणजे शारीरिक स्तराची, मग हॉस्पिटल ओपन करणं, स्कूल कॉलेज ओपन करणं, अन्नक्षेत्र ओपन करणं, वृद्धाश्रम असतं, अनाथालय असतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काही नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळेला लोकांना मदत करणं. मग अशा पद्धतीने लोक काही मदत करतात. मग ते पण त्या कृष्णाला मदत, कर्मफल अर्पण करणाऱ्यापेक्षा हा खालचा स्तर आहे. मग त्याचं ज्ञान 11व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आणि 12व्या श्लोकामध्ये आपण गेल्या आठवड्यात पाहिलं. मग 12व्या श्लोकामध्ये कृष्ण आता सामाजिक कार्य करणं आणि भगवंतांच्या कार्यामध्ये मदत करणं ह्या 2 स्थितीमध्ये पण मधल्या 2 स्थिती आहेत, त्या म्हणजे ज्ञानयोग आणि ध्यानयोगाचं पालन करणं. मग 12व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की एखादा जो समाज कार्य करत आहे तर त्या समाज कार्यामध्ये तो त्याच्या कर्माची काही फल त्याग करत आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी थोड्या प्रमाणात निस्वार्थ भावना आहे, इतरांसाठी कार्य करण्याची, मदत करण्याची भावना असते. आणि त्याच्यामुळे त्याच्या हृदयामध्ये ज्ञान प्रकट होतं, कारण त्यागातून ज्ञान प्रकट होतं. हे भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो कोणी कोणत्याही कार्यासाठी जर त्याग करत असेल, स्वतःच्या काही इंद्रिय तृप्तीचा, स्वतःकडे असणाऱ्या गोष्टींचा, तर तो त्याग त्याला ज्ञानाकडे घेऊन जातो. आणि ते ज्ञान म्हणजे काय, की मग एखादा सामाजिक पण कार्य करत असेल, समाजकार्याची सेवा करत असेल, तर ह्या जन्मात किंवा काही पुढच्या जन्मात त्याला त्याच्या पुढचं ज्ञान म्हणजे आध्यात्मिक काही ग्रंथ वाचण्याची रुची निर्माण होते. आपण पाहतो असे समाज कार्य करणारे लोक असतात किंवा इतरांना मदत करणारे लोक असतात. तर असे लोक सुरुवातीला काही आध्यात्मिक ग्रंथ वाचत नसतील, पण नंतर त्यांच्यामध्ये ती रुची निर्माण होते. मग आध्यात्मिक ग्रंथ वाचत असताना त्यांना मग ध्यानयोगाचं ज्ञान कळतं आणि काही ध्यानयोगाचं पालन करत असतात. मग ते ह्या समाज कार्यातून ज्ञानयोगाच्या पालनामध्ये जातात, ज्ञानयोगाचं पालन करता करता ध्यानयोगामध्ये जातात आणि ध्यानयोगाच्या पालनाच्या पुढे मग ते कृष्णासाठी कार्य करणं ह्या स्थितीला येतात आणि त्याच्या पुढे साधना भक्तीच्या स्थितीला येतात. मग हे सगळे स्तर आहेत जे कृष्ण ह्या 8 ते 12 नंबरच्या श्लोकांपर्यंत सांगत आहेत.
तर आपण आता 12वा श्लोक वाचू आणि त्याचं एक पॅराग्राफ जो आहे राहिलेला आहे तात्पर्य मला ते आपण वाचू. तर 12वा श्लोक आपण माझ्यासोबत म्हणा पाहत पाहत आपल्या भगवद्गीतेमध्ये. श्रेय हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्याग त्यागात शांतीर अंतरम. भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. मग इथं कृष्ण तेच सांगतायत की समाजकार्याला जे आपण कर्मफल त्याग करतो त्याच्यापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, ज्ञानयोगापेक्षा ध्यानयोग श्रेष्ठ आहे आणि ध्यानयोगापेक्षा मग ते कर्मफल भगवंतासाठी त्यागणं हे श्रेष्ठ आहे. मग आपण हे टप्पे किंवा स्तर 2 आठवड्यामध्ये पाहिलेले आहेत. आता ह्या तात्पर्याचा जो दुसरा पॅराग्राफ आहे पुढच्या पेजवर म्हणजे 448 नंबरचं जे पेज आहे त्या पेजवरचा जो पॅराग्राफ आहे तो आपण वाचणार आहोत. गेल्या वेळी आपल्याला हा पॅराग्राफ राहिला होता. तर मी वाचतो, आपण लक्षपूर्वक ऐका पाहत पाहत. सारांश म्हणजे आता प्रभुपाद काय करतायत, ह्या 25 श्लोकांचं जे ज्ञान आहे ते आता ह्या छोट्याच्या पॅराग्राफमध्ये शेवटच्या पॅराग्राफमध्ये, कारण ह्या आत्ताच्या 12व्या नंबरच्या श्लोकांपासून पुढे जे ज्ञान येणार आहे त्याचा वेगळा विभाग सुरू होतो आणि जो 12 नंबरच्या श्लोकांपर्यंतचा जो विभाग होता भक्तीच्या स्तराचा तो विभाग ह्या श्लोकामध्ये पूर्ण होतो. म्हणून शेवटी प्रभुपाद छोट्याशा एका पॅराग्राफमध्ये ह्या 25 श्लोकाचा सारांश देत आहेत. मग प्रभुपाद म्हणतात, सारांश परम लक्ष्याशी भगवंताची प्राप्ती करण्यासाठी 2 विधी आहेत. प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी. कृष्ण भावनावित भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफल त्यागाचा समावेश असतो. त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती, ध्यान, परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते. म्हणून क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधीचा स्वीकार मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधीचा स्वीकार करू शकतो. प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकाला शक्य नसते, म्हणून अप्रत्यक्ष पद्धती सुद्धा चांगलीच आहे. तरी या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही, कारण पूर्वीपासूनच तो प्रेम भक्तीच्या स्तरावर स्थित आहे. जे या प्रेम भक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे. त्यांनी कर्मफल त्याग, ज्ञान, ध्यान, परमात्माची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतीद्वारे स्वतःला उन्नत करावे. परंतु भगवद्गीतेबद्दल सांगायचे तर भगवद्गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे. सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आले आहे. मग प्रभुपाद शेवटच्या पॅराग्राफमध्ये सांगतायत की सारांश हा आहे की 2 विधी आहेत भगवंताच्या प्राप्तीची. एक आहे क्रमिक विधी आणि दुसरी आहे प्रत्यक्ष विधी. आता क्रमिक विधी आणि प्रत्यक्ष विधी याच्यामध्ये काय अंतर आहे तर थोडं मी आपल्याला पुन्हा एक स्लाईड दाखवतो आणि ते स्लाईड पाहून आपण चर्चा करू म्हणजे आपल्याला कळून येईल. तर सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये पाहत पाहत ते मी एक फोटो दाखवणार ते पाहत पाहत आपण श्रवण करा, आपल्याला कळून येईल. आणि तर 1 मिनिट. तर मागच्या वेळेला आपण हे पाहिलं होतं की 6 प्रकारचे हे स्तर झाले. एकूण पहिला 4 प्रकारचे स्तर सांगतात भगवंत आणि पुन्हा 3ऱ्या आणि 4थ्या स्तराच्या मधले आणखीन 2 स्तर सांगतात 12व्या श्लोकामध्ये. ते म्हणजे ध्यानयोगाचं पालन करणं आणि ज्ञानयोगाचं पालन करणं. आपण मागच्या वेळेला हे पाहिलं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे 6वा सर्वात पहिला स्तर आहे सतत, म्हणजे वरून जायचं म्हटलं तर वरून पहिला स्तर आहे सतत कृष्ण स्मरण करणं. दुसरा आहे साधना भक्ती करणं. तिसरा आहे कृष्णासाठी कर्मफल अर्पण करणं. 4था आहे ध्यान योगाचं पालन करणं. 5वा आहे ज्ञान योगाचं पालन करणं आणि 6वा आहे भौतिक समाजसेवेसाठी आपल्या कर्मफलाचा त्याग करणं. मग मी सांगितलं तेच सांगितलं की जो भौतिक समाजसेवेसाठी कर्मफल त्यागत आहे
त्याला ज्ञानयोगाचं पालन करण्याची पुन्हा त्याच्यामध्ये इच्छा निर्माण होते किंवा त्याच्यामध्ये तेवढी भावना तयार होते. मग तो काही ग्रंथ वाचू लागतो आणि त्या ग्रंथातून त्याला ध्यानयोगाचं ज्ञान कळतं. मग तो काही ध्यानयोगाचं पालन करू लागतो आणि त्या ग्रंथाचं वाचन करत असतानाच किंवा आणखी ज्ञानाचं अनुशीलन करत असताना त्याला कळतं की समाजसेवेच्यासाठी जे काय आपण कर्मफल अर्पण करत आहोत, तर हे कर्मफल वास्तविक कृष्ण सेवेसाठी अर्पण केलं तर ते सर्वात मोठी समाजसेवा आहे हे त्याला कळतं. मग तो काय करतो, मग हे ध्यानयोग ज्ञानयोगाचे पालन करत असताना हे सर्व सोडून मग तो डायरेक्ट आता कृष्णाच्या सेवेसाठी, मग प्रचारासाठी, मंदिरासाठी, भक्तांसाठी आपलं कर्मफल अर्पण करू लागतो. आणि त्याचा पुढचा स्तर मग त्याला काय होतं की मग साधना भक्ती करण्याची पण इच्छा होते. मग तो जप करू लागतो, वाचन करू लागतो भगवद्गीता भागवतमचं. पहिला ज्ञानयोगामध्ये तो वेदांत सूत्र किंवा इकडे तिकडे वेगवेगळ्या ग्रंथाचं वाचन करत असतो. म्हणजे साधना भक्तीमध्ये आता तो भगवद्गीता भागवतम ह्या ग्रंथाचं वाचन करू लागतो आणि मग साधना भक्तीनंतर मग तो शुद्ध भक्ताच्या स्तराला येतो. मग हे काय आहेत, भक्तीचे वेगवेगळे स्तर आहेत. मग ह्याला आचार्य किंवा प्रभुपाद, आता मी खाली एक चित्र देत आहे आपल्याला, आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तर याला आपल्या भक्तांनी योगा लॅडर असं नाव दिलेलं आहे किंवा प्रभुपाद पण आपल्या काही लेक्चरमध्ये याला योगा लॅडर म्हणतात. योगा लॅडर म्हणजे काय, लॅडर म्हणजे एक शिडीला इंग्लिशमध्ये लॅडर म्हणतात आणि योगा म्हणजे भगवंतांशी जोडण्याची कार्य. मग भगवंतांशी जोडण्याची कार्य जसं मग ध्यान योग आहे, ज्ञान योग आहे, भक्ती योग आहे, कर्मकांड योग आहे, हे वेगळे योगाचे प्रकार आहेत. मग त्याला प्रकाराला लॅडरप्रमाणे कर्मवारीने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी जसं लॅडरमध्ये वेगवेगळे स्टेप्स असतात किंवा अशा पायऱ्या असतात आणि खालच्या पायरीनं आपण एक एक करत वर जात असतो आणि जी वरची पायरी असते त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. वरच्या पायरीला जाण्यासाठी ह्या प्रत्येक स्टेपवरून आपल्याला जावं लागेल. परंतु जसं लॅडर आहे तसंच एखादा बंगला असेल, समजा फार मोठा बहुमजलीय बंगला असेल 10-15 मजल्यांचा, तर त्या बिल्डिंगमध्ये किंवा त्या बंगल्यामध्ये सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपल्याला 2 प्रकार आहेत. 2 प्रकार म्हणजे कसे की एक आहे जिन्याच्या द्वारे जाणं, ज्याला आपण लॅडर म्हणू शकतो. तर त्या जिन्याच्या द्वारे आपण चालत चालत जाऊ शकतो. आणि दुसरा मार्ग आहे लिफ्ट असते आणि लिफ्टमध्ये बसून डायरेक्ट आपण कुठल्याही जिन्यामध्ये न चढता डायरेक्ट आपण वरच्या मजल्यावर जाऊ शकतो. मग असे 2 मार्ग त्या बंगल्यामध्ये असतात. तसंच म्हणलेलं आहे की ह्या भक्तीच्या मार्गाला, भक्तीचं जे कार्य आहे त्याला ह्या योगा लॅडरचा सर्वात वरचा मजला म्हणू शकतो आपण. आणि बाकीचे ज्ञानयोग, कर्मकांड योग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यान योग आहे किंवा भगवंतासाठी आपलं फल अर्पण करणं आहे, साधना भक्ती करणं आहे, हे सगळं त्या लॅडरचे वेगवेगळे स्टेप्स आहेत किंवा त्या बंगल्याचे वेगवेगळे जिने आहेत. मग एखाद्याला जर भक्ती योगाच्या वरच्या स्तराला जायचं असेल तर त्याला ह्या सर्व स्टेप्सचा पार करून वर जावं लागेल. मग ही झाली क्रमिक विधी. मग ह्याला क्रमिक विधी प्रभुपाद इथं तात्पर्य म्हणतात. आणि तरी पण दुसरी एक विधी आहे प्रत्यक्ष विधी. प्रत्यक्ष विधीमध्ये डायरेक्ट लिफ्टमध्ये बसा आणि वर जावा, लॅडर चढण्याची आवश्यकता नाही. मग व्यक्ती दोन्ही विधीने जाऊ शकतो, क्रमिक विधीनं पण जाऊ शकतो, म्हणजे पायऱ्याने पण जाऊ शकतो आणि लिफ्टमध्ये पण जाऊ शकतो. पण तो सोपं कुठला मार्ग आहे, लिफ्टचा मार्ग सोपा आहे. लिफ्टमध्ये बसा, डायरेक्ट वर पोचा. तसंच प्रभुपाद इथं सांगत आहेत की हा क्रमिक जो मार्ग आहे ह्याच्यापेक्षा जो प्रत्यक्ष मार्ग आहे म्हणजे डायरेक्ट भक्तियोगाचं कार्य करणं हे सुलभ आहे. मग आता ह्या शिडी, मी इथं जे लॅडर किंवा शिडी दाखवलेली आहे त्याच्या बाजूला मी इथं एका चौकोनामध्ये हे स्टेप्स पुन्हा लिहिलेले आहेत. मग आता ह्या शिडीला पण बघितलं तर ह्याला 6 स्टेप्स आहेत. आपण जर याची गिनती केली तर पहिला 1, 2, 3, 4, 5, 6, तर 6 स्टेप्स आहेत. याची जी पहिली सगळ्यात खालची स्टेप आहे म्हणजे ती काय आहे, भौतिक समाजसेवेसाठी कर्म करणे. मग ही सर्वात खालची स्टेप आहे या लॅडरची, योगा लॅडरची. त्याच्यानंतर वरची स्टेप काय आहे, ज्ञानयोगाचं पालन करणं. म्हणजे तो खालच्या या समाजसेवेच्या कार्यातून तो ज्ञानयोगाच्या पालनामध्ये जातो, म्हणजे वरच्या स्टेपमध्ये जातो. आणि ज्ञानयोगाचं पालन केल्यानंतर तो त्याच्या वरच्या स्टेप म्हणजे 4थ्या स्टेपवर ध्यानयोगाचं पालन करतो, ह्या स्टेपवर. आणि ध्यानयोगाच्या पालनानंतर तो त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे कृष्णासाठी कर्म करणे ह्याच्यावर जातो. आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणजे सेकंड लास्ट स्टेप आहे, ती म्हणजे साधना भक्ती करू लागतो. आणि साधना भक्ती करून मग तो सर्वात वरच्या स्टेपवर जातो, म्हणजे सतत कृष्णाचं स्मरण करणं. मग हे काय स्टेप्स आहेत. परंतु प्रभुपाद म्हणतात की तरीही
जसं गेल्या आठवड्यात आपण चर्चा केली होती की भक्ती ही पूर्णतः स्वतंत्र आहे. एखाद्याला कृष्णाचं सतत स्मरण करण्याच्या स्थितीला जायचं आहे किंवा भक्तीच्या या सर्व स्थितीला जायचं आहे आणि त्याच्यासाठी मग या सर्व खालच्या 5 स्तरातूनच जावं लागेल असं काही बंधनकारक नाहीये. का? कारण भक्ती पूर्णतः स्वतंत्र आहे. मग त्यामुळे एखादा व्यक्ती डायरेक्ट जर त्यांनी साधना भक्ती स्वीकारली तर तो डायरेक्ट सतत भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करणं ह्या तिथीला जाऊ शकतो. म्हणजे त्यांनी काय केले, डायरेक्ट लिफ्ट पकडली. मग त्यांनी हे खालचे जे कार्य आहेत, ज्ञानयोग, ध्यानयोग, कृष्णासाठी कर्म करणं किंवा फलदान करणं, तो भक्तियोगामध्ये करतच असतो. पण तो ज्ञानयोग, ध्यानयोग किंवा भौतिक समाजकार्य एखादा व्यक्ती ते न करता डायरेक्ट साधना भक्ती स्वीकारून तो भगवंतांच्या शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त करू शकतो. म्हणजे काय केलं त्यांनी, तो पायऱ्याने गेला नाही, तो डायरेक्ट लिफ्टमध्ये बसून वरच्या मजल्यावर पोहोचला. तर ह्याला योगा लॅडर म्हटलेलं आहे. मग प्रभुपाद म्हणतात क्रमिक विधी आणि प्रत्यक्ष विधी आहे. परंतु आणि प्रभुपाद पुढे म्हणतात की प्रत्यक्ष विधी सर्वांना शक्य होत नाही. प्रत्यक्ष विधी म्हणजे सर्वांनाच प्रत्यक्ष डायरेक्ट साधना भक्ती स्वीकारणं होत नाही. का? कारण लोकांच्यामध्ये तेवढी श्रद्धा नसते, त्यांची सुकृती तेवढी नसते. आणि त्यामुळे पाहतो आपण समाजामध्ये जेव्हा आपण प्रचार करण्यासाठी जातो, आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, समाजातील काही लोकांना भक्तीचं ज्ञान सांगायला जातो, तर बऱ्याच लोकांना त्या भक्तीपेक्षा ज्ञानयोगाचं पालन करणं, म्हणजे नाही तुम्ही भगवद्गीता भागवतम काय वाचत आहात, त्यापेक्षा वेद वाचले पाहिजे, उपनिषद वाचलं पाहिजे किंवा आपण निराकार ब्रह्मावर ध्यान केलं पाहिजे असं लोक सांगणारे असतात. त्यांना ज्ञानयोगाचं पालन श्रेष्ठ वाटतं. काही लोकांना वाटतं की आपण थोडं प्राणायाम केला पाहिजे, ध्यान धारणा केली पाहिजे, ते श्रेष्ठ आहे. मग त्यांना ध्यानयोगाचं पालन श्रेष्ठ वाटतं. मग असे लोक असतात ते प्रत्यक्ष विधीला पालन करत नाहीत, म्हणजे भक्तीचा प्रत्यक्ष स्वीकार करत नाहीत. मग ते कसे आहेत, ह्या लॅडरवरल्या वेगवेगळ्या स्टेपवरचे साधक आहेत. मग ते ज्ञानयोगाचं पालन करतील काही जण, मग काही जन्मानंतर ते ध्यानयोगामध्ये येतील, ध्यानयोगाच्या पुढे मग ते साधना भक्तीमध्ये येतील. अशापर्यंत ते स्टेप बाय स्टेप क्रमिक विधीने भक्तीच्या उच्च स्तराला येतील. काही जण लोक असतात जे समाजसेवा म्हणतात, कृष्णाच्या मंदिरासाठी या ग्रंथ वितरणासाठी किंवा प्रचारासाठी पैसे देऊन काय फायदा आहे, त्यापेक्षा आपण कॉलेज ओपन केलं पाहिजे, स्कूल ओपन केलं पाहिजे, मग अशा समाजकार्याला किंवा हॉस्पिटल ओपन केलं पाहिजे, अशा समाजकार्याला त्यांना फार मदत करणं चांगलं वाटतं. मग काय हरकत नाही, मग ते क्रमिक विधीमध्ये आहेत. मग ते समाजकार्य करतील, त्यातून ज्ञानयुगामध्ये येतील, ध्यानयुगामध्ये येतील, असं करत करत ह्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात काही जन्मांतर ते भक्तीमध्ये येतील. मग अशा पद्धतीने ही क्रमिक विधी असते. आणि प्रभुपाद मग शेवटी आणि हे सांगतात, परंतु अर्जुनाला भगवंतांनी क्रमिक विधी अर्जुनासाठी सांगितली नाहीये, कारण अर्जुना पहिलाच भगवंताचा भक्त होता. त्यामुळे अर्जुनाला प्रत्यक्ष विधीच भगवंत काय करतात, शिफारस करतात. ते म्हणजे काय, तू माझं स्मरण करत युद्ध कर, माम अनुस्मर युद्धश्च, कृष्ण डायरेक्ट सांगतात. तसंच आपण जे भक्त आहोत, साधना भक्ती करत आहोत आपण, तर आपल्याला या खालच्या स्तराची गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. मग आत्ता जे साधना भक्ती करत आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांच्याबद्दल आपण 2 प्रकारे जाणू शकतो की ते साधना भक्तीमध्ये कसे आले असतील. एक तर त्यांनी पूर्वजन्मामध्ये हे भौतिक समाजकार्य, ज्ञानयोग, ध्यानयोग ह्याचं पालन केलेलं आहे, एक एक करत बऱ्याच जन्मामध्ये, आणि मग ह्या जन्मात आपण साधना भक्ती स्वीकारलेली. एक अशा पद्धतीने आपण आलो असेल. अन्यथा एखादा भक्त असा पण असू शकतो की त्यांनी मागच्या कोणत्याही जन्मामध्ये समाजकार्य, ज्ञानयोग, ध्यानयोग काहीच केलं नाही, पण तो आत्ता डायरेक्ट तो भक्ताच्या संघामध्ये आला आणि त्याच्या अल्प स्वातंत्र्याचा वापर करून तो काय करायलाय, डायरेक्ट साधना भक्ती करायलाय. मग अशा पद्धतीने दोन्ही प्रकारे असू शकतं. एखाद्या भक्ताच्या संबंधित तो डायरेक्ट भक्ती स्वीकारलेला आहे त्यांनी, तसं पण असू शकतं, म्हणजे लिफ्टचा वापर केला त्यांनी. आणि एखादा भक्त स्टेप बाय स्टेप करत त्यांनी पूर्वजन्मात ह्या सर्व बाकीच्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता तो साधना भक्ती स्वीकारण्यास योग्य बनलेला आहे आणि तो साधना भक्ती करत आहे. मग अशा पद्धतीने हे सर्व ज्ञान प्रभुपाद इथं म्हणजे भगवंत ह्या 5 श्लोकांमध्ये सांगतात आणि प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये ते सांगत आहेत. आणि शेवटी प्रभुपाद म्हणतात, परंतु भगवद्गीता ही क्रमिक विधीची शिफारस करत नाही, भगवद्गीता ही प्रत्यक्ष विधीची शिफारस करते. भगवद्गीतेमध्ये क्रमिक विधींचं सर्व ज्ञान दिलेलं आहे, कर्मकांडाचं ज्ञान दिलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, ज्ञानकांडाचं ज्ञान दिलेलं आहे, आणि ध्यानयोगाचं पण ज्ञान दिलेलं आहे, आणि भक्तियोगाचं पण ज्ञान दिलेलं आहे. का? कारण भगवद्गीता हे सर्व समावेशक ज्ञान असणारा ग्रंथ आहे, त्यामुळे सर्व योगाचं ज्ञान त्याच्यामध्ये येतं. परंतु शेवटी भगवंत काय म्हणतात, 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला म्हणतात,
की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम ताम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच्या. की अर्जुना तू काय कर, आतापर्यंत मी काय ज्या ज्या विधी सांगितल्या, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचं ज्ञान सांगितलं, धर्माचं म्हणजे हे जे आत्मसाक्षात्कार करण्याचे हे जे वेगळ्या विधी आहेत याला पण धर्म म्हणलेला आहे. तर याचं जे काही ज्ञान सांगलं त्याला तू सर्वाला त्याग, सर्व धर्मान परित्यज्य, त्या सर्वाचा तू त्याग कर. मामेकम शरणम व्रज म्हणजे डायरेक्ट तू मला शरण ये, असं अर्जुनाला सांगतात. आणि अर्जुनाच्या द्वारे आपल्या सर्वांना सांगत आहेत की ह्या क्रमिक विधींचा तुम्ही काही वापर करत बसू नका, त्याच्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्ही डायरेक्ट लिफ्टचा वापर करा. लिफ्ट जर असेल तर कशाला जिन्यावरने येत आहे तुम्ही, असं भगवंताचं म्हणण्याचा उद्देश आहे. हां, आणि डायरेक्ट तुम्ही मला शरण या भक्तीचं साधना स्वीकारा आणि मी तुम्हाला सर्व पापातून मुक्त करतो. मोक्षयिष्यामि मा शुच्या, आणि तुम्ही भयभीत होऊ नका, मी तुम्हाला माझ्या धामाची प्राप्ती करून देतो. मग शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत हे सर्व ज्ञान सांगून झाल्यानंतर शेवटी सांगतात की डायरेक्ट तुम्ही भक्तियोगाचं पालन करा. म्हणून प्रभुपाद इतर येत आहेत की भगवद्गीता ही प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देते, क्रमिक पद्धतीवर जोर देत नाही, प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देते. मग अशा पद्धतीने भगवंतांनी ह्या 5 श्लोकांमध्ये फार सुंदर असं क्रमिक ज्ञान दिलेलं आहे. आणि प्रभुपाद म्हणून तात्पर्यामध्ये फार सुंदर देतात. आणि तुम्ही जर हे जे समोर आपल्याला एक स्लाईड दिसत आहे ही जर लक्षात ठेवला तर याच्यावरूनच आपल्याला पूर्ण कळेल की ह्या 5 श्लोकांमध्ये काय ज्ञान दिलेलं आहे आणि ह्या ज्ञानामध्ये क्रमवारी कशी आहे, चढता क्रम किंवा उतरता क्रम कसा आहे हे आपण सर्व समजून घेऊ शकतो. आणि मग समाजामध्ये पहा, हे जर ज्ञान आपल्याला समजलं तर समाजामध्ये कोणत्याही व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की हा व्यक्ती ह्या योगा लॅडरच्या कोणत्या स्टेपवर आहे, आपण लगेच सांगू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीला सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला समजेल. काही लोक असतात ते फक्त समाज कार्यामध्ये फार त्यांना रुची असते, मग आपण समजू की ते या योगा लॅडरच्या सर्वात खालच्या स्टेपवर आहे. काही लोक ज्ञानयोगाचं पालन करत आहेत, मग ते दुसऱ्या स्टेपवर आहेत. काही लोक ध्यानधारणा करत आहेत, ते तिसऱ्या स्टेपवर आहेत. काही लोक साधना भक्ती करत नाहीत, परंतु मंदिराला मदत करत आहेत, प्रचार कार्याला मदत करत आहेत, ते तिसऱ्या स्टेपवर आहेत. आणि आपण जे साधक भक्त आहोत, भक्त जे साधना करणारे, ते आपण दुसऱ्या स्टेपवर आहोत. म्हणजे आपण किती वर आहोत पहा, डायरेक्ट आपण ती वरची स्टेप घेतलेली आहे वैष्णवांच्या कृपेने किंवा प्रभुपांच्या कृपेने. आणि साधना भक्ती करता आपण पहिल्या स्टेपवर पण जाऊ शकतो. तर हे आपण सर्व समजून घेतलं पाहिजे. जसं एका भक्ताने मला प्रश्न विचारला होता मागच्या आठवड्यातल्या चर्चेनंतर की समाजसेवेसाठी एखादा व्यक्ती कार्य करत असेल, म्हणजे त्याच्यामध्ये तो निस्वार्थ भावनात येऊन आपलं कर्माचं फल अर्पण करत आहे आणि त्याच्यामुळे त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. तर मग एखादा व्यक्ती फक्त कुटुंबासाठी म्हणजे कुटुंबासाठी कष्ट करत आहे, मग त्याच्यामध्ये पण थोडा बहुत निस्वार्थ भावनाच आहे. तो स्वतःच्या शरीरासाठी एखादा व्यक्ती असतो, तो कुटुंबियांच्यासाठी स्वतःच्या सुविधांचा त्याग करतो, स्वतःला असुविधाचा वापर करेल, म्हणजे स्वतः त्रास करून घेईल, पण तो आपल्या मुलांसाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी सुविधा व्हाव्यात म्हणून तो फार कष्ट घेत असतो. मग त्याला पण ह्या भौतिक समाजसेवेच्या कार्यामध्ये गणलं जाऊ शकतं का? तर मग आम्ही चर्चा करतो, मग त्याच्यामध्ये हेच आपण समजवतो की ठीक आहे, ते पण कार्य एक निस्वार्थ भावनेतून होत आहे, परंतु ते एखादा व्यक्ती जातीसाठी, देशासाठी किंवा समाजासाठी करत आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी प्रतीचं आहे. का? कारण जेव्हा जातीसाठी, देशासाठी किंवा समाजासाठी तो करतो तर त्याच्यामध्ये तो ज्यादा लोकांसाठी कार्य करत असतो आणि तो जे कार्य असतं ते आणखी ज्यादा निस्वार्थ भावनेतून असतं. कुटुंबासाठी कार्य करणारा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये पण थोडा निस्वार्थ भावना आहे की फक्त स्वतःसाठी तो करत नाही आहे, कुटुंबाच्या लोकांसाठी करत आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडा जवळचा स्वार्थ आहेच. का? कारण तो कुटुंबाचे लोक माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यासाठी करत आहे, म्हणून त्याच्यामध्ये थोडा स्वार्थ पण आहे, थोडा निस्वार्थ पण आहे, निस्वार्थता पण आहे. परंतु भौतिक समाजासाठी करतो तो स्तर जरा कुटुंबियांसाठी जीवन जगणाऱ्या लोकांपेक्षा थोडा वरचा स्तर आहे. मग अशा पद्धतीने आपण सर्व हे क्रमवारी जाणू शकतो. मग काही जण म्हणतील प्रभूजी, काही लोक तर एकदम स्वार्थीयुक्त जीवन जगत आहेत समाजामध्ये, ते कुटुंबियांसाठी थोडं करतात आणि बाकीच्या लोकांसाठी काही करत नसतात, ते समाजासाठी काहीच करत नाहीत. मग त्यांचा स्तर सर्वात खालचा आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे त्यांच्यामध्ये पण कोण आले, एक मिनिट, म्हणजे समाजामध्ये आपल्याला असे पण लोक दिसतात की जे फक्त आपल्या कुटुंबासाठी कार्य करत आहेत, समाजासाठी काहीच त्यांना लेणं देणंच नाहीये. मग ते काय झाले, या समाजसेवेला कार्य करणाऱ्यापेक्षा निम्न झाले, थोडे खालचा स्तर झाला. त्याच्यापेक्षा खालचा स्तर काय असू शकतो की
काही जण कुटुंबासाठी कार्य करणारे आहेत, परंतु ते प्रामाणिकपणे कार्य करायला आहेत. म्हणजे आपलं जे काही व्यवसाय आहे, उद्योगधंदा आहे, नोकरी आहे, जे पण काय आहे, प्रामाणिकपणे करून त्याच्यातून जे काही उत्पन्न होईल ते आपल्या कुटुंबासाठी वापरत आहेत. समाजाला काही दानधर्म करत नाहीत, परंतु आपल्यासाठीच वापरायला आहेत, परंतु प्रामाणिकपणे मेहनत करून करायला आहेत. तर हा एक स्तर झाला. त्याच्यापेक्षा खालचा स्तर म्हणजे काय, की कुटुंबासाठी जीवन जगाले आहेत, परंतु कुटुंबासाठी लागणारे जे धनसंपत्ती आहे, वस्तू आहेत, ते इतरांना फसवून, अप्रामाणिक, लुबाडून, कसं नाही कसं करून काय करतात ते कमवत आहेत. मग हा सर्वात खालचा स्तर झाला. मग आपण समजू शकतो, की अशा पद्धतीने कशा पद्धतीने समाजामध्ये लोकं आहेत. मग सर्वात खालचे स्तर म्हणजे जे अधार्मिक जीवन जगत आहेत. त्याचा वरचा स्तर म्हणजे थोडं धार्मिक जीवन जगत आहेत, परंतु फक्त कुटुंबासाठी जगत आहेत. त्याच्या वरचा स्तर म्हणजे मग धार्मिक जीवन जगत आहेत आणि समाजासाठी थोडी मदत करत आहेत. आणि त्याच्यावरचे मग स्तर सुरू होतात हे आपण पाहिलेलं आहे. मग अशा पद्धतीने हे सगळे स्तर आहेत आणि ह्या प्रकारे पहा आपण समाजामध्ये सर्व लोकांची कॅटेगरी समजू शकतो. कोण कुठल्या कॅटेगरीमध्ये आणि आपण पण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो हे सगळं आपण समजू शकतो आणि त्या पद्धतीने आपण आचरण करू शकतो. ठीक आहे. मग आता हा विभाग पूर्ण होतो. कोणता विभाग? 8 नंबरच्या श्लोकांपासूनचा 12 नंबरच्या श्लोकांपर्यंतचा. आता पुढचा विभाग सुरू होतो 13 नंबरच्या श्लोकांपासून 20 नंबरच्या श्लोकांपर्यंत. तर ह्या 8 श्लोका म्हणजे पुढच्या आता 13 ते 20 नंबरचे जे 8 श्लोक आहेत याच्यामध्ये कृष्ण अर्जुनाला मग जो भक्तीचा सर्वोच्च स्तर असणारा भक्त साधक असतो किंवा भक्त असतो त्याला आपण शुद्ध भक्त म्हणतो. तर त्या शुद्ध भक्ताची काय काय लक्षणं असतात हे कृष्ण सांगत आहेत. का? कारण भक्तियोग या अध्यायाचं नाव आहे. मग त्या भक्तियोगामध्ये असणारा जो सर्वोच्च स्तराचा साधक असतो त्याची लक्षणं पण आपल्याला माहीत असली पाहिजे. कारण त्या लक्षणाच्या द्वारे आपण त्या भक्ताला ओळखू शकतो. मग पहिलं तर लक्षण आहे की तो सतत 24 तास भगवंताचं स्मरण करत आहे, परंतु तो स्मरण अंतर्हृदयामध्ये करत आहे. मग ते लक्षण काय समोरचे लोक पाहू शकत नाहीत. मग असे काही लक्षणे त्याच्यामध्ये दिसतील की ज्याच्याद्वारे आपण ओळखू शकतो. त्याच्या आचरणातून ते लक्षणं प्रकट होत आहेत. आणि अशी काय लक्षणं आहेत बरं? तर ती लक्षणं आता 13व्या श्लोकांपासून 20व्या श्लोकांपर्यंत येत आहेत. तर बरेच लक्षणं भगवंत इथं सांगत आहेत आणि प्रत्येक श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अशी लक्षणं असणारा जो भक्त असतो तो मला फार प्रिय आहे असं कृष्ण सांगतात. म्हणजे जो भक्तियोगातला साधक असतो कृष्ण पुन्हा पुन्हा सांगत आहेत की तो मला फार प्रिय आहे. म्हणजे किती विशेष ज्ञान इथं कृष्ण सांगत आहेत आपण पाहू शकतो. मग आता आपण 13वा आणि 14वा अध्याय 13वा आणि 14वा 2 श्लोक एकत्र आहेत. तर तेच 2 श्लोक आपण एकत्र वाचू. तर आपण पाहत ऐका. तर पहा थोडं भगवद्गीतेची चर्चा थोडी सिद्धांतात्मक असते, त्यामुळे ह्या भगवद्गीतेच्या चर्चेमध्ये ज्याला कथा होणार नाहीत. तर आपण मागच्या काही आठवड्यामध्ये पण सांगितले की भगवद्गीतेची चर्चा ही सिद्धांतात्मक तत्वात्मक असते. थोडं कंटाळून वाटेल, परंतु हे सिद्धांतपणे समजून घेणं फार आवश्यक असतं. आपण भागवत क्लासमध्ये कथा करत आहोत आणि भगवद्गीतेमध्ये थोडा सिद्धांत असल्यामुळे थोडं कंटाळून वाटेल, परंतु तरी पण आपण ध्यानपूर्वक ऐकून हे समजून घेतलंच पाहिजे. मग आता 13वा आणि 14वा श्लोक आपण वाचू. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखसुखशमी संतुष्टा सततं योगी यतात्मा दृढनिश्चय मय्या अर्पित मनोबुद्धिर् यो मद्भक्तः समे प्रिया. तर अशा पद्धतीने या श्लोकामध्ये काही लक्षणं सांगून शेवटचे श्लोकाची जी अर्धी लाईन आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात कृष्ण? यो मदभक्ता समे प्रिया. असा जो भक्त असतो, हे जे वेगवेगळे गुण असणारा जो भक्त असतो, समे प्रिया, तो भक्त मला फार प्रिय असतो. मग आता भाषांतर वाचू आपण. भाषांतर. तर पहा याच्यामध्ये जे जे लक्षणं सांगितलेले आहेत येणाऱ्या श्लोकामध्ये, तर आपण ध्यानपूर्वक ऐका की लक्षणं ऐकूनच आपल्याला वाटेल की किती जो भक्त शुद्ध भक्त असतो त्याच्यामध्ये किती सुंदर गुण असतात. तो भक्त कसा एकदम आदर्श व्यक्ती असतो हे आपल्याला ह्या गुणावरनं कळेल. तर म्हणतात जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुख दुःखांमध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे.
पहा किती सुंदर लक्षणं आहेत भक्तांची, शुद्ध भक्ताची. ही लक्षणं आपल्यासाठी फार मोठे एक आदर्शच आहेत आणि फार मोठं एक दूरचं ध्येय असल्यासारखं आहे. कारण ही सर्व लक्षणं आपल्याला प्राप्त करण्यासाठी भरपूर आपल्याला तपस्या किंवा साधना करावी लागणार आहे. अशी ही लक्षणं आहेत. काही लक्षणं एखाद्या भक्तामध्ये एखाद दुसरे लक्षणं असू पण शकतं, पण ही सर्व लक्षणं येण्यासाठी आपल्याला फार मोठ्या साधनेच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. मग कुठे ही लक्षणं त्या भक्तामध्ये दिसू लागतात. तर मग आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये थोडं एक लक्षणाबद्दल थोडं विस्तारित सांगतात. मग आपण तात्पर्य वाचणार आहोत आणि भगवद्गीता आपल्या समोरच पाहत आपण ऐका आणि तात्पर्य वाचताना आपण एक 2 वाक्य मध्ये वाचून थांबून चर्चा करत पुढे जाणार आहोत. त्यामुळे आपण वाक्य वाचत पाहत ऐकत राहा आणि कुठं आपण आलेलं आहे ते पण लक्षात ठेवा. म्हणजे तिथून पुढे आपण वाचणार आहे. त्यामुळे आपल्याला आपण वाचत चाललो आणि आपल्याला कुठं आले ते कळालंच नाही तर आपण शोधण्यामध्ये वेळ जाणार आणि आपल्याला श्रवण करता येणार नाही व्यवस्थित. तर त्या पद्धतीने आपण थोडं लक्षपूर्वक पाहत ऐका. तात्पर्य. शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या 2 श्लोकामध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणाचे वर्णन करीत आहेत. शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही. तो कोणाचाही द्वेष करीत नाही. तसेच तो शत्रूशी वैर करीत नाही. मग शुद्ध भक्ताचं लक्षण काय आहे की तो विचलित होत नाही. का? कारण तो कोणाचा द्वेष करत नसतो आणि कोणाशी शत्रू बाळगत नाही. तो सर्वांशी मित्रत्वाने त्याचा भाव असतो, मित्रत्वाने राहण्याचा. आणि पुढे म्हणलं त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्वकर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करत आहे. मग भक्ताचा भाव काय असतो? एखाद्याने त्यांचे शत्रुत्व केलं तर तो काय करत आहे की त्याच्याशी शत्रुत्व धरत नाही. तो विचार करतो की माझेच काही तर पूर्वकर्म आहेत आणि त्या पूर्वकर्मामुळे तो माझ्याशी शत्रुत्व करत आहे आणि त्याच्याकडून मला जो काही त्रास होत आहे तो माझ्याच पूर्वकर्माचं फळ आहे. तो व्यक्ती फक्त माध्यम होत आहे असा विचार करून तो काय करतो? पुढे म्हणल्या तो सहन करतो सर्व काही आणि त्या व्यक्तीशी शत्रुत्व करत नाही. मग पुढे म्हणलेलं आहे, मी पुन्हा वाचतो तिथं. त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्वकर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे, म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे असा तो विचार करतो. कारण श्रीमद भागवतमधला एक श्लोक इथं आलेला आहे. हा श्लोक फार प्रसिद्ध, आपण बऱ्याच वेळा या श्लोकावर बोललेलो आहे. आणि हा श्लोक कोण बोललेला आहे? भागवतमध्ये ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णांची स्तुती करत असताना हा श्लोक म्हणतात, जो पुढं श्लोक आलेला आहे. कोणत्या वेळेला? जेव्हा ब्रह्माजींनी भगवान श्रीकृष्णांची गोप सखा आणि वासरं हरण केली होती आणि त्यावेळेला ब्रह्माजींना आपली चुकीची जाणीव होते, तेव्हा ब्रह्माजी कृष्णांची स्तुती करतात आणि त्या स्तुतीमध्ये हा श्लोक आहे. श्लोक काय आहे? तत्तेनुकंपा सुसमीक्षमानो भुंजान एवात्मकृतम विपाकम रुद्वाग वपुर्वीर विद्धन नमस्ते जीवेत यो मुक्तिपदये सधाय भाग. तर हा तो श्लोक आहे. त्या श्लोकाचे 2 लाईन इथं तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी दिलेले आहेत. आणि या श्लोकाचा अर्थ हाच आहे की जो भक्त असतो, गंभीर भक्त असतो, शुद्ध भक्त असतो, तो काय विचार करतो? त्याच्या जीवनामध्ये काही प्रतिकूल परिस्थिती आली तर तो काय विचार करतो? तत्तेनुकंपा सुसमीक्ष मानतो, त्या सर्व गोष्टींना सहन करतो. कसा विचार करून? की माझं पूर्वकर्म फार वाईट आहे आणि त्या पूर्वकर्मानुसार मला फार मोठी प्रतिक्रिया यायला हवी होती, परंतु तो काय विचार करतो की भगवंतांच्या कृपेने कृष्णाने काय केलेलं त्याला मला कमी करून दिलेलं आहे. आणि असा विचार करून रुद्वाग वपुर्भीर विद्धन नमस्ते, तो तसा विचार करून आपल्या वाणीने, आपल्या शरीराने आणि आपल्या मनाने भगवंतांशी आणि तीव्रतेने भक्ती करू लागतो. विद्धन नमस्ते जीवेत यो मुक्तिपदे सधाय भाग. मग असा जो साधक असतो, व्यक्ती असतो, तो भगवंताची प्राप्ती करण्यासाठी अधिकारी बनतो, पात्र बनतो, असं ब्रह्माजी तिथं म्हणतायत. मग या श्लोकाचा मुख्य भाग काय आहे की भक्त जो असतो तो विचार करत असतो की जे काही माझ्या जीवनामध्ये येत आहे ते माझ्याच पूर्वकर्माचं फळ आहे, उलट कृष्णाने त्याला कमी करून दिलेलं आहे, असं विचार करून तो सहन करतो आणि कृष्णाला आणखी ज्यादा तीव्रतेने शरण जातो. तर हे भक्ताचं लक्षण असतं. त्यामुळे तो इतरांना दोष देत नाही. मग एखादा व्यक्ती म्हणेल की मग एखाद्याने काही वाईट आपल्यासोबत केलं तर आपण काही मग त्याच्या विरोधात कार्य करायचं नाही का? सर्व सहन करायचं का? मग तसं पण नाही. आपण सांगितलेलं, याच्यावर पण 1-2दा चर्चा केलेली आहे. जसं पांडवांच्या विरोधात कौरवांनी कार्य केलं तर पांडवांचे म्हणले जे युधिष्ठिर महाराज आहेत त्यांना अजात शत्रू म्हणलेला आहे. अजात शत्रू म्हणजे काय? की ज्यांचा कोणी शत्रू नाहीये.
मग शत्रू नाही कसं? कौरव तर त्यांचे शत्रू होते. त्यांच्या विरोधात भरपूर कार्य करत होते. तर आचार्य सांगतात, की युधिष्ठिर महाराजांना अजातशत्रू का म्हणलेला आहे? कारण कौरव पांडवांना आपले शत्रू मानत होते, परंतु पांडवगण किंवा युधिष्ठिर महाराज कौरवांना आपला शत्रू मानत नव्हते. त्यांच्या हृदयामध्ये तोच भाव होता, की कौरव जे काही करायला ते आपल्या पूर्वकर्माचं फलच आहे, असं ते मानत होते. मग पांडवगण काही भगवंताचे शाश्वत पार्षद आहेत, त्यांचे काही पूर्वकर्म नाहीये, पण तो लीलेच्या अंतर्गत आपल्यासारख्या बद्ध जीवांना शिकवण्यासाठी त्यांचा भाव तसा होता, की आपलं पूर्वकर्म आहे त्या कौरवांच्या द्वारे आपल्याला ते प्रदान होत आहे. कौरव फक्त माध्यम होत आहेत, अशा पद्धतीने ते विचार करायचे. परंतु तरी पण त्यांनी मग महाभारताचं युद्ध केलं, त्यांच्याशी युद्ध लढले, मग त्यांनी सहन केलं कसं म्हणू शकतो आपण? तर मग आचार्य त्याच्यावर सांगतात, की पांडवांनी सहन केलं म्हणजे काय? की त्यांच्याबद्दल हृदयामध्ये रोष बाळगला नाहीये, हे आपल्या कर्माचं फळ म्हणून त्यांनी स्वीकारलं. परंतु तरी पण विरोध का, म्हणजे युद्ध का केलं? कारण कौरव हे पूर्णतः अधार्मिक होते आणि कृष्णाची इच्छा होती, की कौरवांचा नाश करून धर्माची स्थापना करणं. आणि म्हणलेलं आहे पुढं, जर अशा अधार्मिक लोकांच्या विरोधात जर आपण कार्य केलं नाही, मग त्या अधार्मिक लोकांना आणखी ज्यादा प्रोत्साहन मिळतं. आणि मग ते अधार्मिक लोक काय करतात? आणखी दुसऱ्या जे निष्पाप लोक आहेत त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतील. का? कारण त्यांना मग हे होतं, की मी ह्या व्यक्तीशी मी असं कार्य केलं आणि त्यांनी सहन केलं, माझ्या विरोधात काही कार्य केलं नाही, याचा अर्थ त्यांना वाटतं, की आम्ही आता दुसऱ्या लोकांशी पण करू शकतो. मग तो काय करतो? दुसऱ्या लोकांशी पण करत राहतो. आणि त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे, की सहन करणं म्हणजे असं नाही, की त्या अधर्माच्या कार्याला म्हणजे चालू ठेवणं किंवा चालत राहू देणं, असं होत नाही सहन करणं म्हणजे. सहन करणं म्हणजे काय? की त्याला ते कार्य थांबवण्यासाठी विरोध करायचा आहे, परंतु तो विरोध फक्त त्या कार्याला थांबवण्यासाठी असला पाहिजे, त्या व्यक्तीप्रती विरोध असला नको पाहिजे. जसं बायबलमध्ये म्हणलेलं आहे, की हेट द सिन बट नॉट सिनर, असं म्हणलेलं आहे, की आपण त्या पापाचा तिरस्कार करा, परंतु त्या पाप करणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करायचा नाही. मग पांडवांचा तोच भाव होता. ते कौरवांच्या त्या कार्याच्या विरोधात होते, कौरवांच्या विरोधात नव्हते. म्हणून तर पांडवांनी कितीतरी वेळा शांतिदूत पासून त्यांच्या ती विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आपलं युद्ध होणार नाही. किंवा आपल्याला पांडवांच्या वनवासाच्या वेळेला पाहायला मिळतं, की जेव्हा कौरव त्यांना त्रास देण्यासाठी वनामध्ये पण येतात, तर त्या ठिकाणी गंधर्वाच्या द्वारे दुर्योधनाला बंदी बनवलं जातं. परंतु युधिष्ठिर महाराज काय करतात? त्यावेळेला स्वतः भीम आणि अर्जुनाला पाठवून दुर्योधनाला मुक्त करण्यासाठी म्हणजे पाठवतात त्यांना. आणि त्यावेळेला काय म्हणतात, की वास्तविक हे जे काय आपला संघर्ष आहे हा आपल्यामधला आहे, परंतु दुसऱ्याने दुर्योधनाला हे केलेलं आहे, तर आपण जाऊन त्याला मुक्त केलं पाहिजे. आणि असं म्हणून दुर्योधनाला मुक्त करवलं जातं भीम आणि अर्जुनाच्या द्वारे, युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं म्हणून. भीम तयार नव्हते, परंतु युधिष्ठिर महाराज त्या भावनेचे होते. मग त्यांना अजातशत्रू का म्हणलेलं आहे? की कौरव त्यांना शत्रू मानत होते, परंतु पांडव कौरवांना कधी शत्रू मानत नव्हते. मग भक्त जो अजातशत्रू असतो तो अशा दृष्टिकोनातून अजातशत्रू असतो. मग भक्तांचे विरोध करणारे बरेच लोक असतात, तिरस्कार करणारे बरेच लोक असतात, परंतु भक्त त्यांचा तिरस्कार करत नसतो. आणि अभक्तांनी काही चुकीचं कार्य केलं आणि त्या चुकीच्या कार्यामुळे इतरांना जर त्रास होत असेल, तर तो भक्त त्याच्या विरोधात काही कार्य करेल पण, परंतु ते विरोधातलं कार्य कशासाठी असणार आहे? फक्त ते कार्य, चुकीचं कार्य थांबवण्यासाठी असणार आहे, शत्रुत्वाच्या भावनेने नसणार आहे. तर अशा पद्धतीने भक्ताचा भाव असतो, म्हणून भक्ताला अजातशत्रू म्हणलेला आहे. आणि तो कोणाचा पण द्वेष करत नाही असं म्हटलेलं आहे. मग इथं काय समजून घेतलं पाहिजे, की आपल्या जीवनामध्ये काही दुःख आलं, काही प्रतिकूल परिस्थिती आली, तर ते आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्याला सहन केलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती तीव्रतेने केलं पाहिजे. जसं आता एकदा आम्ही भक्तांशी ह्याच विषयावर चर्चा करताना बोललो होतो. समजा आपण आता फॅमिली मॅन आहे, कौटुंबिक व्यक्ती आहे आणि आपली स्वतःची जागा आहे, आपण खरेदी केलेली आहे आणि त्या जागेवर एका दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण केलं बळजबरीने आणि तो हडपण्याचा प्रयत्न करत आहे. मग आपण काय केलं पाहिजे? एखादा म्हणेल आपण तर भक्त आहोत, इथं सांगितलं की भक्तांनी सर्व सहन केलं पाहिजे. का? कारण आपल्या पूर्वकर्माचं फळ आहे म्हणून सर्व काही. आणि त्यामुळे त्याला काही विरोध नाही करायचा. त्यांनी हडपलं तर ठीक आहे, घेऊन देतो आणि त्याला विरोध नाही करायचा.
जसं आपण याला गांधीगिरी म्हणतो तो. गांधीजींचं असं मत असायचं. पण तो भगवद्गीता किंवा आपल्याला आपलं शास्त्र काय सांगतं, सहन करणं म्हणजे काय, की तो जे काही आपल्याशी तसं कार्य करत आहे, आपल्याला त्रास देण्याचं, ते कार्य आपल्या पूर्वकर्माचं आहे. आपण कोणाला तर त्रास दिलेला आहे पूर्वजन्मात, आपण असं काहीतरी काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचं फळ म्हणून भगवान त्या मायादेवी त्या व्यक्तीच्याद्वारे आपल्याला तसा त्रास देत आहे. मग तो व्यक्ती माध्यम बनत आहे आपल्याला त्रास देण्याचं. म्हणून तो आपली जमीन हडपत आहे किंवा प्रयत्न करत आहे. मग तसा विचार करून आपण मनोमन त्याला सहन करायचं आहे. परंतु त्या व्यक्तीला त्या कार्यापासून थांबवण्यासाठी आपण कायदेशीर जी काही कारवाई आहे, बाकी काही ज्या गोष्टी आहेत त्या पण करायच्या आहेत. त्या का करायच्या आहेत? कारण जर आपण ते सहन केलं, त्याला जागा घेऊन गेली, तर त्याला काय वाटणार, की पहा मी ह्याची जागा घेतली, ह्याने काही विरोध नाही केला, मला जागा मिळाली. मग त्याला आणखी 4-5 जणांच्या जागा सहसा हडपण्याचा काय होणार आणि प्रेरणा मिळणार किंवा शक्ती मिळणार. त्यांना वाटणार मी आणखी करू शकतो. का? कारण ही लोकं काही विरोधच करत नाहीत. म्हणजे काय व्हायलंय, की त्याच्याद्वारे चुकीचं कार्य करण्यासाठी आपण प्रेरणा देत आहोत त्याला. म्हणजे त्याच्या एका चुकीच्या कार्याला जर आपण विरोध नाही केला, तर तो आणखी 4 चुकीचं कार्य करणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचंच नुकसान होणार आहे. त्याला आणखी ज्यादा नरकामध्ये जावं लागणार आहे. मग त्याची सेवा म्हणूनच आपण त्याला विरोध करायचा आहे. त्याच्याशी मग प्रॅक्टिकली केस लढणं आहे, जे काही करायचं आहे, ते करून त्याला ते कार्य थांबवायचं आहे त्याच्याकडून. मग ह्याला म्हणलेला म्हणजे भक्ताचा भाव असा असतो. तो सहन पण करत आहे. मग जेव्हा त्यांनी समजा ती जागा आपल्याला दिली, तो सर्व काही कार्य सोडून म्हणजे काय म्हणतात, की ते हडपण्याचं कार्य त्यांनी त्यागलं, तर आपण मग त्याला माफ करून सोडायचं. त्याला काही ज्यादा आपण बाकीची कारवाई त्याच्यावर करायची नाही. किंवा त्याला काही कायद्यानुसार दंड मिळाला तर तो कायद्याचा आणि त्याच्या अंतर्गत आहे. कारण दंड दिल्याशिवाय पण त्याला सुधारणा होणार नाही. मग त्याचं चालू आहे ते. परंतु आपल्या हृदयामध्ये त्यांनी मला असा त्रास दिला, त्याचं वाईट होऊ दे किंवा प्रत्यक्षात आपण प्रॅक्टिकली त्याला आणखी काही शारीरिक किंवा आणखीन आर्थिक त्याचं नुकसान होऊ दे, यासाठी आपण पण काहीतरी योजना करावी, काहीतरी नियोजन करावे, हे करणं म्हणजे चुकीचं झालं. आपल्याला फक्त त्याला थांबवायचं आहे ते कार्य करण्यापासून. आणि पांडवांचा पण भाव तोच होता कौरवांच्या प्रती. परंतु शेवटी त्यांनी ऐकले नाहीत म्हणून त्यांचा वध करावा लागला त्यांना. मग आपल्याला पाहायला मिळतंय, की प्रभुपादांच्या बाबतीत पण जेव्हा जुहूचं आपलं जे मंदिर होतं, तर त्या जुहूच्या मंदिरचं पण जी काही जागा होती, त्या जागासाठी पण एका व्यक्तीने आपल्याला फार त्रास दिला. ज्याची जी जागा होती आपल्या भक्तांकडून त्यांनी पैसे घेतले, पण तो जागाच देऊ करत नव्हता तो. आणि त्यावेळेला फार मोठा संघर्ष झाला. प्रभुपाद अक्षरशः त्यावेळेला एक योद्ध्याप्रमाणे त्या व्यक्तीशी लढले. लढले म्हणजे असं प्रत्यक्ष हातापायीने लढले नाहीत, परंतु जे काही कायदेशीर आहे त्याची कारवाई करणं आहे, त्याच्याशी चर्चा करणं आहे, वादविवाद बऱ्याच वेळेला व्हायचे. बरेच काही अशा गोष्टीतून जावं लागलं प्रभुपादांना. प्रभुपादांचे शिष्य बऱ्याच वेळेला प्रभुपाद म्हणायचे, "प्रभुपाद तुम्ही एवढं का त्याच्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व होतात? ती जागा सोडून देऊया आपण." असं म्हणायचे. पण प्रभुपाद म्हणाले, "नाही, तो चुकीचा करत आहे, त्याला कोणीतरी थांबवलं पाहिजे. आणि भगवंतांची सेवा आहे आणि त्याच्यामध्ये आपण माघार घेतली नाही पाहिजे." तर भक्त असा असतो. म्हणजे मग ही कला आपण शिकून घेतली पाहिजे. वास्तविक सहन करणं म्हणजे काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. सहन करणं म्हणजे असं नाही, की एखादा व्यक्ती चुकीचं कार्य करायला आणि त्याला विरोध करायचा नाही किंवा विरोध करणं म्हणजे त्याला त्याच्यातून परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही, त्याला करू द्यायचं. असं होत नाही. सहन करणं म्हणजे आपल्यापर्यंत जे काही प्रयत्न होतील ते करायचे आणि त्याच्याप्रती आपल्याला तिरस्कार हृदयामध्ये बाळगायचा नाही. मग प्रभुपाद बघतो आपण, की तो जो व्यक्ती होता जुहू मंदिरच्या जागेसाठी आपल्या भक्तांची वादविवाद करत होता. त्याचं नाव होतं मिस्टर नायर. तर काही दिवसानंतर त्याचा मृत्यू होतो. तर प्रभुपाद त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जी पत्नी होती, ती पत्नी पण बराच त्रास देत होती त्याच्याबरोबर. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती जी पत्नी होती त्यांची, ती प्रभुपादांकडे येते, क्षमा मागते. तर त्यावेळेला प्रभुपाद त्या व्यक्तीच्या पत्नीच्या मस्तकावर हात ठेवून तिला म्हणतात, की "तू माझ्या मुलीसारखी आहेस आणि तू काळजी करू नकोस. मी सर्व काही तुझ्या राहण्याचं किंवा जे काही तुझं हे आहे, ते लक्ष्मी देऊन सर्व काही व्यवस्था करेल." अशा पद्धतीने प्रभुपाद त्या त्या व्यक्तीच्या पत्नीची पण काळजी घेतात. तर हा भक्ताचा भाव असतो. प्रभुपादांनी असं नाही विचार केला, की "पहा तुम्ही आम्हाला एवढा त्रास दिला म्हणून तुझा पती मेला आणि आता तुला पण तसंच त्रास सहन करावा लागेल. जा इथनं निघून." असं प्रभुपाद त्याला म्हणले नाहीत. है ना? तर हा भक्ताचा भाव असतो. मग त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे, की सहन करणं म्हणजे काय? मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये ते लिहित आहेत. त्याला पुढे वाचू आपण. तर ठीक आहे, आज आपलं शनिवारचा दिवस अजून एक 5-1 मिनिटं घेऊ आपण आणि थांबू. कुठं आलतो आपण?
श्रीमद भागवतात म्हटले आहे की तट्टेनुकंपा सुसमीक्ष मानो भुंजान एवात्म कृतम विपाकम. जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवते तेव्हा त्याला वाटते की ही दुःखे किंवा संकटे म्हणजे भगवंतांची आपल्यावरील कृपाच आहे. त्याला वाटते की माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांमुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगावयास पाहिजे. परंतु भगवंतांच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही. आपण चर्चा केली ते इथं लिहिलेलं आहे. त्याच्यापेक्षा कमी शिक्षा मिळत आहे. पुढे म्हणलेलं आहे भगवंतांच्या कृपेने मला अल्पशीच शिक्षा भोगावी लागत आहे. म्हणून संकटामध्ये देखील तो सदैव शांत, स्वस्थ आणि धीर असतो. भक्त हा शत्रूसहित प्रत्येकाशी सदैव दयेने वागतो. निर्मम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्त्व देत नाही, कारण तो पूर्णपणे जाणतो की मी म्हणजे भौतिक शरीर नाही. त्याच्या ठायी ध्यात्मबुद्धी नसते, म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुख दुःखांना समानतेने पाहतो. तो सहनशील असतो आणि भगवत कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो. तो परिपूर्ण योगी असतो, कारण आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिय संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो. वादविवादामुळे तो दमवून जात नाही, कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. तो शुद्ध भक्त कसा असतो? पूर्णतः निश्चयी असतो. इतर लोक जर कोण आली, जर नास्तिक लोक आली किंवा निराकारवादी मायावादी लोक आली आणि अशा भक्तांसोबत काही वादविवाद करू लागले तत्वज्ञानाच्या संबंधित, तर त्यावेळेला हा जो शुद्ध भक्त असतो तो दयमीत होत नाही. तो आपली भक्तीची कार्य दृढ निश्चयाने करत असतो. तर हा एक आणखीन गुण आहे किंवा लक्षण आहे भक्ताचं. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच आदी पुरुष आहेत, म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही. या सर्व गुणामुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतावर स्थिर करू शकतो. भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेपर्यंत उन्नत होतो. प्रभुपाद म्हणतायत आता जे काही प्रभुपादांनी चर्चा केलेली आहे किंवा या श्लोकामध्ये जे काही गुण दिलेले आहेत, हे गुण प्राप्त करणं खरोखर फार दुर्मिळ आहे सामान्य जीवासाठी. परंतु पुढे प्रभुपाद लिहितात, परंतु एखादा साधक भक्तीच्या विधी नियमांचं पालन चांगल्या पद्धतीने करत असेल तर तो त्या आदर्श अवस्थेपर्यंत उन्नत होऊ शकतो. म्हणजे विधी नियमांचं पालन करणं म्हणजे काय की आता जे आपल्याला आचार्यांनी गुरूंनी सांगितलेलं आहे, रोज स्वाहा जप करा ध्यानपूर्वक, भगवद्गीता भागवतमचं वाचन श्रवण करा, प्रसादच घ्या, भक्तांचा संग करा. मग हे जे काय आपल्याला साधना भक्तीची कार्य सांगितले आहेत, तो एखादा व्यक्ती फार चांगल्या पद्धतीने करत असेल तर त्याच्यामध्ये हे गुण, सर्व गुण लक्षणं हळूहळू प्रकट होऊ लागतात किंवा उन्नत होऊ लागतात. भगवंत यापुढेही सांगतात की असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावनावाईट क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो. मग असा जो भक्त आहे ज्याच्यामध्ये हे लक्षण आहे तो मला फार प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावनेमुळे मी फार प्रसन्न असतो, असं कृष्ण या ठिकाणी म्हणतात. म्हणजे आपण पाहिलं पाहिजे की जे भक्त असतात भगवंताचे शुद्ध भक्त, तर त्याच्यामध्ये हे सर्व गुण आहेत. आणि जर आपल्यामध्ये ते गुण आता नाही आहेत साधक आपण भक्त असल्यामुळे, तर काय आपण घाबरण्याची किंवा चिंतित होण्याची आवश्यकता नाही. आपण जी काही साधना भक्ती करत आहोत तीच आपण चांगल्या पद्धतीने गंभीरतेने करत राहू, तर एक दिवस हळूहळू हे सर्व गुण लक्षणं आपल्यामध्ये प्रकट होऊ लागतात. त्याला आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आपल्याला कृत्रिम काही प्रयत्न करावे लागणार नाहीत. आपण भक्तीची कार्य करत राहावा, आपोआप ही कार्य आपल्यामध्ये प्रकट होऊ लागतात. आणि आपल्या सर्वांना पण अनुभव असेल, आपल्या स्वतःच सर्वांनी जर अवलोकन केलं तर आपण गेल्या काही वर्षापासून, कोणी काही महिन्यापासून, वर्षापासून जे भक्तीची कार्य करत आलेलो आहे, तर प्रत्येकाला त्या त्या प्रमाणात आपल्यामध्ये काही बदल झाला आहे हे अनुभवायला येत असतं. मग कोण किती तीव्रतेने भक्ती करत आहे, साधना करत आहे, भगवंताच्या चरणाचा किती कोणत्या व्यक्तीने किती प्रमाणात आश्रय घेतलेला आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. परंतु प्रत्येकाला कमी जादा प्रमाणात याचा अनुभव येत आहे. प्रत्येकाला हे अनुभव म्हणजे आपल्यामध्ये द्वेष भावना कमी झालेली आहे, अहंकार भावना कमी झालेली आहे, सहन करण्याची शक्ती वाढलेली आहे, क्रोधित होण्याचा भाव कमी झालेला आहे,
मग आता पूर्णतः कमी झालेलं नाहीये, नाहीसा झालेलं नाहीये, परंतु काही ना काही प्रमाणात कमी झालेलं आहे. याचं मात्र निश्चित आपल्याला अनुभव येत आहे. का? कारण आपण साधना भक्ती करावली त्याचंच हे फळ आहे. आणि याचाच अर्थ हीच साधना भक्ती पुढे भविष्यात पण आपण करत राहू, तर एक दिवस ह्या सर्व गोष्टीतून पूर्णतः आपण मुक्त होऊ शकतो. आणि इथं जे सांगितलेले जे गुण आहेत ते पूर्णतः विकसित पण करू शकतो. मग अशा पद्धतीने हे सर्व विधी कृष्ण इथं अर्जुनाला सांगत आहेत. मग आपण ते सगळं समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय करू, आज 2 श्लोक झाले हे आपले. तर पुढचे जे श्लोक आहेत आपण आता पुढच्या आठवड्यात घेऊ. आणि साधारणतः पुढच्या आठवड्यात आपला हा अध्याय पूर्ण होईल, कारण ज्यादा श्लोक पुढचा किंवा आणखीन एक 2 आठवडे लागतील आपल्याला हा अध्याय पूर्ण व्हायला. आणि तिथून मग पुढचा 13वा अध्याय आपण सुरू करू. तर हे येणारे श्लोक पण फार महत्त्वपूर्ण आहेत, कारण भक्तांची लक्षणं आपल्याला याच्यामध्ये सर्व पाहायला मिळतील. ठीक आहे. दुसरी एक सूचना म्हणजे भक्तांना, त्यामुळे एक 5 मिनिट आपण हे लवकर थांबवलं, कारण आपल्याला माहीत असेल की दरवर्षी या डिसेंबर महिन्यामध्येच जी एकादशी येते त्या एकादशीला आपण गीता जयंतीचा एकादशी म्हणतो. आता जी आता येणारी एकादशी नाही, त्याच्या पुढची जी एकादशी आहे म्हणजे 25 डिसेंबरची एकादशी, ती एकादशी गीता जयंतीची एकादशी आहे. म्हणून ह्या डिसेंबर महिन्याला किंवा मार्गशीर्ष महिन्याला आपण गीता जयंतीचा महिना म्हणून पण साजरा करतो. आणि दरवर्षी आपल्या इस्कॉनच्या वतीने पूर्ण जगामध्ये सर्व वेगवेगळ्या मंदिराच्या द्वारे त्या भागामध्ये भगवद्गीतेचं आणि भगवद्गीतेवर आधारित जे प्रोपांचे ग्रंथ आहेत त्याचं आपण वितरण करत असतो. आणि लाखो करोडच्या संख्येमध्ये हे ग्रंथ वितरण होतात प्रत्येक वर्षी. मग ह्या वर्षी पण तो आता कालावधी आलेला आहे. मग दरवर्षी आपण बाहेर पडून हे कार्य करत असतो. आपल्या विट्याच्या भक्तांच्या द्वारे पण काही भक्त करतात. परंतु ह्या वर्षी आता कोरोना व्हायरसची स्थिती असल्यामुळे आपल्याला ज्यादा इकडे तिकडे भ्रमण करून करता येणार नाही. मग आता बाकीच्या आपल्या मुंबई, पुणे किंवा बाकीचे मोठमोठे मंदिर आहेत त्या मंदिराच्या वतीने ऑनलाईन काही ग्रंथ वितरण केलं जात आहे, किंवा काही भक्त बाहेर पण जाऊन वितरण करत आहेत, जे कोरोना व्हायरसचे जे काही नियम आहेत त्याचं पालन करून. मग प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने म्हणजे जेवढं होईल तेवढं ग्रंथ वितरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण म्हणतात ना की ज्या वेळेला ज्यादा कठीण परिस्थिती असते त्याच वेळेला लोक अशा आध्यात्मिक ज्ञानाकडे ज्यादा वळतात. मग तशी परिस्थिती आत्ता वास्तविक आहे की या कोरोनाच्या स्थितीमध्ये लोक फार वैतागलेले आहेत, फार त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रतिकूल स्थितीला ते सामोरे जात आहेत. आणि अशा स्थितीमध्ये लोक मग असे आध्यात्मिक ज्ञान जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मग त्याचा आपण लाभ उठवू शकतो. आणि मग भक्तांनी मग ठीक आहे, आपण आता इकडे तिकडे न जाता किमान आपले जे नातेवाईक असतील, मित्र असतील जवळचे, ज्यांच्याकडे आपण थोडं भेटीगाठी होत आहेत आपल्या अधूनमधून, ज्यादा कुठं बाहेर जात नाही आपण, पण तो मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत किंवा इतर लोकांच्या सोबत आपले भेटीगाठी होत आहेत. तर अशा लोकांना तर किमान आपण या भगवद्गीतेची माहिती सांगून त्यांना गीता देण्याचा आपण प्रयत्न करू शकता. तर त्याच्यामुळे किमान ठीक आहे, दरवर्षीप्रमाणे ज्यादा ग्रंथ वितरण होणार नाहीत, परंतु किमान एखाद दुसरा पण ग्रंथ आपण ह्या महिन्यात एका दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला देऊ शकलो तर खरोखर भगवान श्रीकृष्णांची आपल्याला फार विशेष कृपा हवी. कारण या भगवद्गीतेमध्ये शेवटी भगवंत अर्जुनाला सांगतात, आणि ते आपण दरवर्षी सांगतो, ते म्हणजे काय की जो कोणी हे ज्ञान दुसऱ्याला देतो त्याच्यापेक्षा मला प्रिय कोणी नाहीये आणि होणार पण नाही, असं कृष्ण अर्जुनाला शेवटच्या अध्यायामध्ये म्हणतात. त्यामुळे कृष्णाची आपल्याला कृपा प्राप्त करायची असेल, त्यांचं प्रिय बनायचं असेल, तर ह्या भगवद्गीतेचं ज्ञान दुसऱ्यांना देणं याच्यापेक्षा मोठी सेवा कोणतीही नाहीये. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण बघा आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करू शकता. ज्यादा कुठं बाहेर जाऊ नका, जायचं नाही आपल्याला मार्केटमध्ये, किंवा आपण जसं दरवर्षी मार्केटमध्ये जाऊन करतोय, कुठं असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करतो, तर तसं नाही आपण करणार. परंतु किमान आपले संबंधित लोक आहेत कोण आसपासचे, ज्यांना आपण रोजच्या रोज भेटतो किंवा अधूनमधून भेटत आहे, तर ह्या महिन्यात आपण भेटलो तर त्यांना थोडं त्याची माहिती सांगून भगवद्गीता घेण्यासाठी लावू शकता. आपल्याला वाटेल की या कोरोना सिटीमध्ये कोण याला, उलट लोक म्हणतील की एवढा त्रास चालू आहे आणि यांनी भगवद्गीता घ्या म्हणून लागल्यात मागे, असं म्हणून लोक आपल्याला रागवतील किंवा आपल्याबद्दल काहीतरी निंदा करतील, असं आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला उदाहरणं म्हणजे सांगायचं झालं तर वास्तविक ह्या स्थितीमध्येच लोक फार ह्या गोष्टींना स्वीकारत आहेत. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे काय की ह्या कोरोनाच्या स्थितीमध्येच जी भाद्रपद महिन्यामध्ये जी पौर्णिमा होती त्याला आपण भद्र पौर्णिमा म्हणतो. तर ती भद्र पौर्णिमाचा दिवस कोणता आहे, त्या दिवशी भागवतम
परीक्षित महाराजांना जे सुखदेव गोस्वामींनी सांगितलं होतं ते भागवतम सांगून पूर्ण झालं होतं. मग त्या भद्र पौर्णिमेला आपण भागवतमची जयंती मानतो. जसं गीता जयंतीला आपण गीता जयंती म्हणजे ह्या एकादशीला गीता जयंती मानतो, तसं भद्र पौर्णिमेला भागवतमची जयंती मानतो. मग एक भक्त सांगत होते की मागच्या वर्षी म्हणजे कोरोना व्हायरसचे हे काही हे रोग सुरू व्हायच्या अगोदर आपल्या इस्कॉनच्या भक्तांची मीटिंग झाली होती वृंदावनमध्ये. म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाली असेल. आणि त्यावेळेला काय निश्चित केलं होतं की ह्या 2020चा जो भद्र पौर्णिमा आहे त्या निमित्ताने पूर्ण जगामध्ये आपण भागवतम वितरण करण्याचा एक उपक्रम लाभवायचा आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडे प्रचार करून भागवतम वितरण करायचं. आणि भागवतम ग्रंथ म्हणजे माहित आहे एका सेटमध्ये 18 ग्रंथ असतात. मग पूर्ण इस्कॉनतर्फे किती एम घेतलं होतं की कमीत कमी 7,000 म्हणजे 7,000 ग्रंथ भागवतम सेट आपण वितरण करायचे पूर्ण जगामध्ये. मग वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या ठिकाणी वितरण करू शकतो. मग अशा पद्धतीने एम घेतलं होतं. परंतु भक्त सांगत होते की आनंदाची गोष्ट ही आहे की मग काही भक्तांना असं पण वाटलं की कोरोना व्हायरस सुरू आहे, लॉकडाऊन सुरू आहे, हे 7,000 भागवतम सेट वितरण करायचं आपण म्हणतोय, परंतु किती होतील माहीत नाही, म्हणजे तेवढं होणार नाहीत असं लोकांना वाटत होतं भक्तांना. परंतु उलट काय झालं, या कोरोनाच्या स्थितीमध्ये 7,000 आपण ग्रंथ वितरण करणार होतो भागवतम सेट, तर ह्या भद्र पौर्णिमेला पूर्ण जगामध्ये 23,000 भागवतम सेट वितरण केले गेले. विचार करा किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे 23,000 व्यक्तींच्या घरीमध्ये भागवतम सेट गेलेला आहे. म्हणजे तेवढ्या लोकांचा उद्धार पूर्ण जगामध्ये वेगळ्या ठिकाणी. आणि भक्त सांगतो हे का झालं, कारण कोरोनाच्या स्थितीमुळे लोकांना ह्या ज्ञानाला जाणून घेण्याची इच्छा वाढलेली आहे. आणि हे ग्रंथ काही लोकांनी घरी जाऊन दिलेले नाहीत, ऑनलाईन फक्त वितरण केलेले आहेत. फक्त आपण आपल्या आपल्या भक्तांच्या संबंधित लोकांना ऑनलाईन त्यांनी मेसेज पाठवले, त्याचं महत्त्व सांगितलं, लेक्चरमध्ये पण ऑनलाईनमध्ये सांगितलं आणि अशा पद्धतीने ग्रंथ वितरण केले. भागवतम सेट लोकांनी घेतले. जसं आपण पण आपल्या विट्याच्या सत्संगमध्ये पण त्या दरम्यान 7 भागवतम सेट आपल्या भक्तांच्या वेगवेगळ्या भक्तांनी घेतले. मग त्या 23,000 ग्रंथामध्ये आपले पण 7 विट्याच्या भक्तांकडून 7 ग्रंथ घेतलेले सेट. तर भक्त काय सांगत होते, याचा अर्थ असं नाही की कोरोना व्हायरस आहे म्हणून लोक ह्या भगवद्गीता किंवा ग्रंथांना घ्यायला नकार करतील किंवा थोडं त्याला म्हणजे रुची दाखवणार नाही, असं नाही. उलट ज्यादा रुची दाखवत आहेत लोक. त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी भगवद्गीता इतरांना देण्याचा प्रयत्न करा. प्रभुपादांचे छोटे छोटे ग्रंथ आहेत ते पण देण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांना कोणाला ग्रंथ हवे असतील वितरण करण्यासाठी तर आपण आम्हाला फोन करा. आम्ही सर्वांना ते ग्रंथ उपलब्ध करून देऊ, त्यांना पोचवू, जेणेकरून आपण ते वितरण करू शकता. आणि लक्ष्मी काही नंतर आपण त्याची देऊ शकता नेहमी प्रत्येक वर्षाप्रमाणे. तर अशा पद्धतीने पण आपण यावर्षी आपला कार्यक्रम चालू करू. ठीक आहे, ते आपण इथं थांबे, आपला वेळ झालेला आहे. तर सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद. आणि उद्यापासून पुन्हा आपण आपल्या कृष्ण लीलेवर चर्चा करू. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय. प्रल्हाद लाद दाहिने, प्रल्हाद लाद दाहिने. हिरण्यकशिपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः. शीलटङ्कनकालये, शीलटङ्कनकालये. इतो न सिंगापर, तो न सिंगा, तो न सिंगा. यतो यतो यामिता तो न सिंगा, यतो यामिता तो न सिंगा. बहिर्न सिंगा हृदयेन सिंगा, बहिर्न हृदयेन सिंगा. नर सिंहमदीं शरणं प्रपदे, नर सिंहमदीं शरणं
प्रपदे तव कर कमल भरे नाका अद्भुत श्रृंगार दलित हिरण्यकशिपु तनुभृंगा केशवधूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जगदीश हरे जय केशवधूता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय विघ्न विनाशक नृसिंहदे विघ्न विनाशक नृसिंहदे जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्त राशि प्रहलाद महाराज की जय। शील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्णा।